हाऊ डिड आय अॅडजस्ट टू कॅनडा? फर्स्ट ऑफ ऑल कॅनडामध्ये म्हणजे खूप गोष्टी तशा सेम आहेत आणि खूप गोष्टी तशा डिफरंट आहेत. ओके. काही गोष्टीवर ईझी टू अॅडजस्ट टू. आणि काही गोष्टीवर व्हेरी पॉझिटिव्ह. सो यू लूक फॉरवर्ड टू अॅडजस्ट टू असं पण व्हायचं. सो एक पर्टिक्युलर थिंग जे मला खूप अशी स्ट्राईक झाली, म्हणजे इट्स व्हेरी स्मॉल थिंग, बट ते मला असं खूप स्ट्राईक झालं, की जेव्हा मी फर्स्ट टाईम बसमध्ये ट्रॅव्हल करतो, इकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट फर्स्ट ऑफ ऑल इट्स सुपर गुड, म्हणजे खूपच एक्सिलेंट. इट्स वन ऑफ द टॉप पब्लिक ट्रान्झिट सिस्टम्स इन पूर्ण नॉर्थ अमेरिका. खूप ऑन टाईम असतात, खूप क्लीन आणि खूप छान असतात. सो फर्स्ट टाईम जेव्हा मी बसमध्ये गेलेलो होतो, तेव्हा वी वर ब्लोन अवे फर्स्टली, की किती सुंदर लाइक दॅट बस वॉज देअर अँड किती ऑर्गनाइज्ड, म्हणजे इव्हन लोकं असे लाईन लावून चढायचे. सो इट वॉज व्हेरी ऑर्गनाइज्ड द वे पीपल वेंट इन अँड दॅट वॉज लाइक कंप्लिटली डिफरंट. तुम्ही मुंबई, पुण्याच्या बसेसमध्ये आपण पाहिलंय कशी रश असते. आय वॉज लाइक ब्लोन अवे की एवढं ऑर्गनाइज्ड जात आहे. अँड दॅट वॉज गुड. अँड त्याच्यानंतर वेन वी वर देअर, इव्हन पीपल स्टार्टेड गेटिंग ऑफ त्यांच्या स्टॉप्सवरती. दे यूज्ड टू से थँक यू ड्रायव्हर. म्हणजे इट वॉज लाइक अ कॉमन थिंग. अँड वी वर जस्ट सरप्राईज की असं लाइक वी हॅव नेव्हर सीन दिस बिफोर, की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आणि एव्हरी सिंगल पर्सन, बी इट लाइक whatever ethnicity, not just like Canadians तसे, but everyone who's even an immigrant who has come there, they pick up this habit and it has become like a social thing. You always say thank you when you leave the bus thing. And it was like small thing like that, but it was so different, right? Yeah. And it's striking की oh असं पण होऊ शकतं, आणि you think that this is possible even in your place किंवा your हे very small thing, but it stays with you असं. म्हणजे there are very small things like that that are very different here. Another thing that म्हणजे for me, because I'm a very sustainability focused person, किंवा माझं काम पण खूप वॉटर आणि सस्टेनेबिलिटी मध्ये असल्यामुळे, सो आय वॉज व्हेरी अँड प्रायमरीली बिंग अ वॉटर पर्सन, आय वॉज व्हेरी ब्लोन अवे बाय द फॅक्ट की तुम्ही टॅप वॉटर डायरेक्टली पिऊ शकता. It's amazing. You don't, there is no RO, there is no treatment. You turn on the tap and you can drink that water as is. And it being in that company that does this work, that manages, I know the treatment that goes behind it. There is literally nothing. There is one filter. So the water इकडे जे mountains मध्ये येतात, it's extremely pure. And it was very striking. म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की असं छोट्या छोट्या गोष्टी, they are हां. different so much. For me, being a water person, it was mind blowing that you can just come and drink water without any treatment, without literally any chemicals. It was insane for And me. म्हणजे मला ते it tastes the same? it tastes like the best water you have ever had, because म्हणजे पाणी कसं पाण्यासारखं लागलं पाहिजे आपण म्हणतो ना, हां. there is no it, but there is still a taste to it. It's so fresh, राइट. it's so refreshing. म्हणजे तुम्हाला असं लाइक बॉटल्ड वॉटर पेक्षा पण बेटर लागतं, असं असं कोल्ड बॉटल वॉटर. It's super mind blowing, and it's one of the rarest regions की असं होऊ शकतं. Not everywhere this is possible. इंडियामध्ये तर इट्स ऑलमोस्ट क्लोज टू इम्पॉसिबल की विदाउट ट्रीटमेंट तुम्हाला एवढं प्युअर पाणी मिळेल. सो आणि त्या लोकांनी खूप म्हणजे बिहाइंड द सीन्स दे टेक अ लॉट ऑफ एफर्ट्स टू मेंटेन दॅट क्वालिटी. जे मला खूप डिफरंट वाटलं, बिकॉज स्पीकिंग अगेन फ्रॉम माय फील्ड, इथे वॉटर जे तुमचं कलेक्शन असतं, दॅट कलेक्शन बेसिन, दॅट एंटायर रिजन वेअर वॉटर इज कलेक्टेड, दॅट्स कम्प्लिटली प्रोटेक्टेड. तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. नोबडी कॅन गो देअर, नोबडी कॅन कॅम्प देअर, नोबडी कॅन हाईक देअर. इट्स कम्प्लिटली हां. प्रोटेक्टेड. सॉरी. हां. नाही माझी आई आहे. तू थोडासा आवाज पण करते ना, तो त्याच्यात कॅप्चर होतो, तर मला नॉईज कॅन्सलिंग नाही करता येत. झोपू नको. पटकन झोपून घे. मग मी परत तिला येतो आता 10 मिनिटं. कशी आहे? अरे ती पाणी पीत होती टॅप वगैरे करत. बट ते तिला वाटत असेल की ते आवाज नाही करत आहे. बट ते मी कॅप्चर. कॅप्चर होतं फॉर सम रिझन आणि मग ते हे नाही करता येत. जाऊ दे ती इरिटेट. हा सॉरी मी तुला हे केलं. तू टॅप वॉटर पासून स्टार्ट कर मग मी ते थोडं ओके, ओके. माझ्यासाठी लाइक बीइंग अ वॉटर प्रोफेशनल, माझ्यासाठी खूप स्ट्रायकिंग गोष्ट होती, की इकडे टॅप वॉटर यू कॅन ड्रिंक डायरेक्टली फ्रॉम द टॅप. आणि म्हणजे मला बिहाइंड द सीन्स पण माहिती आहे त्याचं, की व्हॉट एफर्ट्स दे टेक, की दे यू कॅन गेट दॅट वॉटर इझिली.
एक मेन थिंग म्हणजे दे डू लॉट ऑफ प्रोटेक्शन ऑफ वॉटरशेड. वॉटरशेड इज बेसिकली जिथे पाणी तुमचं कलेक्ट होतं, दॅट गोज टू अ लेक ओके. और like a river or whatever. So तिथे त्या लोकांनी completely hiking or walking, anything is banned. You cannot go in that area because they want to protect that source water so that त्यांना नंतर ट्रीटमेंट नाही करायला लागणार. They can do very minimal treatment, just filtering, आणि ते तुम्हाला टॅप वॉटर क्लिअर आणि क्लीन प्रोव्हाइड करू शकतात. सो दिस सॉर्ट ऑफ लाईक, म्हणजे दिस टेक सर्टन विजन, की सर्टन तुम्हाला असं एक सस्टेनेबिलिटी फोकस पाहिजे तुमच्या सिटीमध्ये, बिल्डिंग किंवा प्लॅनिंगमध्ये. अँड यू नीड टू थिंक अबाउट की तुम्ही काय म्हणजे तुमच्या सिटीजन्सना देताय, और व्हॉट इज द सर्व्हिस और क्वालिटी ऑफ प्रोव्हाइडिंग तुमच्या रिजनच्या हेल्थसाठी. सो हा मला एक जो सस्टेनेबिलिटी फोकस्ड माइंडसेट किंवा दिस लाईक प्लॅनिंग विथ पीपल्स हेल्थ इन माइंड हम्म. दिसलं नाही त्यांच्यात. दिस वॉज व्हेरी अमेझिंग टू मी. म्हणजे दिस वॉज वन ऑफ द वन स्ट्रायकिंग थिंग्स अबाउट एंटायर व्हँकुव्हर. आणि व्हँकुव्हर तशी न्यू सिटी आहे, सो दे स्टार्टेड प्लॅनिंग विथ ऑल दीज थिंग्स इन माइंड वे वे बिफोर. सो Right. मला तो एक असा प्रोफेशनल ॲटिट्यूड त्यांचा त्या फील्डमध्ये मला खूप आवडला, की दे आर थिंकिंग अबाउट दीज थिंग्स. इट्स नॉट जस्ट की आम्ही पाणी कसं प्रोव्हाइड करू, इट्स ऑल्सो दॅट ते सेफ असलं हा. पाहिजे, ट्रीटमेंट नसली पाहिजे त्याच्यात, केमिकल झिरो पाहिजेत. ऑल दीज थिंग्स ऑल्सो दे थिंक अबाउट, विच आय फाइंड व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट हा, वी म्हणजे हॅव इन इंडिया. वेलफेअरचा, म्हणजे जस्ट नॉट लाईक कन्व्हिनियन्सचा बट वेलफेअरचा पण वेलफेअरचा. एक हां. विचार अँड आहे. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल आय एम सेइंग फ्रॉम वॉटर, बट हे सगळ्याच सेक्टरमध्ये तुम्हाला दिसतं, इवन इट बी रोड प्लॅनिंग और सिटी प्लॅनिंग. इथे अजून एक खूप मला आवडतं की दे हॅव डन लॉट ऑफ ग्रीन स्पेस प्लॅनिंग. सो एव्हरी फ्यू ब्लॉक्स दे हॅव अ डेझिग्नेटेड पार्क एरिया. इवन इट कुड बी व्हेरी स्मॉल एरिया, बट इट्स अ डेझिग्नेटेड ग्रीन स्पेस जिथे यू कॅन गो, sit, you can walk your dogs, you can basically play this small playground. Sometimes there is like a field, म्हणजे baseball किंवा football field. So they design these spaces in mind की ग्रीनरी जेवढी तुम्ही जास्त आय थिंक सिटीमध्ये आणू ते शकता खूप तेवढी प्रिटी आहेत आय गेस व्हँकुव्हरचे, खूप बिकॉज खूप माझी pretty. एक फ्रेंड राहते तिथे. शी ऑल्सो Yeah. वर्क्स फ्रॉम देअर आणि शी कीप्स पोस्टिंग दिस पिक्चर्स ऑफ सनसेट्स अँड पार्क साईड्स, आणि ते एवढे प्रिटी असतात. इट फील्स लाईक हा इकडे एकदा लाईक व्हिजिट करायला पाहिजे असं, म्हणजे या. And the best part is it's walkable. Like the aim is that there should be a green space or city or park at a walkable distance. You don't need to take your car and go की अरे जाऊया आता या. तिथे लांब. जसं आपल्याकडे आहे की संजय गांधी आय नॅशनल मिस पार्कला जायचं दॅट. तर you have to go all the No, way no, to I Borivali. miss that. I Yeah. miss that. So, major of the one thing that I miss about being when I was in France, though I was for like very few months I was there, but every day I could just go down and walk near the seaside, or तिथे पण असा park होता nearby. I could just walk in that park आणि have this quiet walk and come back home every day. So तिकडे मग exercising or walking असं इट वॉज नॉट अ टास्क जे विचार करायला लागायचा. इकडे कसं यू हॅव टू थिंक अबाउट कुठे चालायला जायचं. कसं आमच्या बिल्डिंगमध्ये चालायला जागा आहे, बट देन यू कीप टेकिंग द राउंड्स ना. इकडे कसं मी 30 मिनिट्स वॉक करून जायचंय, 30 मिनिट्स परत यायचे, माझ्या आरामात 1 आवरचा वॉक होऊन जायचा. सो True. दॅट वन थिंग आय मिस इन मुंबई. दॅट वन थिंग यू कांट गेट. इट्स टू Yeah. मेनी व्हेकल्स अँड क्राऊड्स अँड जवळ जाऊन. ट्रू, ट्रू. ते आहे. अँड देन म्हणजे ऑफकोर्स देर आर सम नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑल्सो. जसं पॉझिटिव्ह आहेत तसे निगेटिव्ह पण असतातच. सो थोडे लाईक चॅलेंजेस काइंड ऑफ पर्स्पेक्टिव्हने बोलायला गेलं तर वन थिंग इज यू हॅव टू बी व्हेरी माइंडफुल की इकडे जॉब मार्केट इज नॉट ॲट ऑल लाईक US. म्हणजे असं एक्सपेक्टेशन असतं ना की इफ यू गो आउटसाइड अँड यू अर्न इन डॉलर्स यू विल हॅव अ गुड सेव्हिंग अँड देन यू कॅन इव्हेंच्युअली थिंक अबाउट लाईक मुव्हिंग बॅक, और तुमचं खूप चांगलं सेव्हिंग. That is true for United States because तिथे salaries आणि थोडं there is a lot more innovation. Not true for Canada. So for Canada, you have to be very mindful that especially in city like Vancouver, इथे जेवढ्या salaries तुम्हाला देतात डॉलरमध्ये तेवढेच तुमचे खर्चही असतात. Vancouver is one of the most expensive cities to live in. It's one of the top 5 मध्ये येते. It's like third or fourth in that position. Um, Rents are super high. Like rental मध्ये तुमचा म्हणजे almost 50% or sometimes more of your salary हो. goes in rents because the rental prices are very high. So a lot of times you have to get like roommates or like sharing मध्ये घ्या किंवा you have to get a smaller space ज्याच्यामध्ये you have to make the rent.
So that is very म्हणजे that takes up a lot of your money that comes in as a salary or as an investment, whatever you do. So तसं you have to be very mindful की if you think that कॅनडामध्ये येऊन you will earn a big bucks, that is not the case. That is one of the big misconceptions people have की मी बाहेर गेलं तर I will always earn money, which पण is true मला for a lot of you. वाटतं की no, but I think US people will also have some different Yes, views because US yes, मध्ये पण I think it's expensive. आणि मला ओव्हरऑल असं रिअलाइज झालं की बाहेर जाऊन राहणं इट इज एक्सपेन्सिव्ह it's, yeah, बिकॉज इवन द टॅक्सेस यू पे आर हाय मोस्टली अदर कंट्रीज मध्ये. बट येस इट्स लाईक दिस कन्व्हिनियन्स अदर कन्व्हिनियन्स अगेन जसे मुंबईत कन्व्हिनियन्स आहेत ते तिकडे नाही आहेत आणि जे तिकडे कन्व्हिनियन्स आहेत ते मुंबईत नाही आहेत. सो true. या मनी वाईज बट I mean, one, स्टील yeah, but I think because still you you earn more compared to true. because at the That end is you're always, yeah, the range like the dollar yeah. to conversion is still they are on a Good. higher level, so yes. No, that is very true. And Canada मध्ये taxation, like you, because you brought it up, आहे high, but I feel like the taxation is pretty put to good use. म्हणजे असं तुम्हाला वाटत नाही की oh, why am I paying this for? You get free healthcare, you get a lot of these amenities that I talked about, be it water, be it green space. So all this, like you feel good ki okay, my tax money is used in certain आणि amenities that रिटायरमेंट come प्लॅन along with साठी my. पण ते खूप वापरतात ना ते पैसे. Yes. Yes, yes. So there are good and bad things to that as well. But you have to be, म्हणजे you have to have that in mind. कि असं नाही की you will go and you will earn a lot. You have to be mindful of all these things also. And then secondly, if you want to talk about other things in Vancouver, म्हणजे Vancouver is in itself a pretty त्याला असं lonely city म्हणतात. Okay, I don't think हो. it's very lonely, but it has a reputation of being a lonely city. Why? Mostly because uh, there are a lot of reasons, mostly because इकडचे लोक लाईक व्हँकुव्हरचं म्हणजे खूप असं काय म्हणतात पॉप कल्चरमध्ये असं खूप नोन थिंग आहे की लोक असे प्लॅन्स बनवतात अँड देन द प्लॅन्स नेव्हर हॅपन. दे आर लाईक ओ या वी Oh. विल कॅच अप समटाइम, विल डू लाईक विल गो फॉर अ हाईक समटाइम असं, अँड दे नेव्हर मटेरियलाइज. हे असं Oh, okay. खूप अँड दॅट इज ट्रू But ऑल्सो टू सम. because they're busy or because it's difficult to make plans or It's not that. Mostly it's because people get busy. Secondly, there is a lot of weather wise पण खूप effect पडतं because Vancouver has a ah very, you know, rainy, dreary असं weather असतं winters मध्ये. ah So a lot of times because it rains or something like that, लोकांचं असं हे होतं की यार आता पावसात कुठे ah. बाहेर जायचं or बाहेर कुठे. So there's a lot, like because of the weather also sometimes plans get cancelled. And secondly, just it's just a thing. Like there is no as a known reason, but mostly it's because people get busy. They never really take that initiative to make plans. Ki, huh, we will make a plan, but then nobody's But like, oh yeah, we should go. maybe because you have like park 5 minutes from your home. Why to hike to some like 2 hours somewhere, you know? You can just Exactly. go to Could be park that and too. chill. Yeah. तर Maybe. मोस्टली असेच होतात इथे प्लॅन. दॅट इज ऑल्सो वन थिंग दॅट आय नोटीस की आपण आता बाहेर मुंबई पुण्यामध्ये कसं अरे आपण बाहेर खायला जाऊ किंवा काहीतरी कोणाच्या तरी घरी जाऊ किंवा असं समथिंग. इथे दॅट कॉन्सेप्ट इज नॉट देअर की कोणाच्या पण घरी जाऊन चिल करू. मोस्टली इट्स लाईक ओ जाऊ वॉकला जाऊया, हाईकला जाऊया. वॉकिंग इज द फेवरेट ऍक्टिव्हिटी इथे. सो मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल मीट अप, दे आर लाईक ओ लेट्स गो फॉर अ वॉक किंवा लेट्स बीच वरती वगैरे जाऊन लेट्स गो टू द बीच अँड लाईक Ah. टेक अ वॉक असं. अरे आय सो एम फॅसिनेटेड बाय हायकिंग दो म्हणजे या. हाईकला जाऊया. इथे राहून तर आपण बोलू नाही शकत चल हाईकला हो. जाऊया लाईक वी डोंट हॅव हाईक्स हिअर. म्हणजे Yeah. ट्रेक्सला जाण्यात मला म्हणजे हाईक इज बेटर नो ट्रेक्स पेक्षा. ट्रेक्स गेट्स डिफिकल्ट. हाईक इज Yeah. लाईक milder version of it. You can just Yeah. yeah, it's like more than walk and less than trek. So but yeah, hike sounds good. या आणि लकीली व्हँकुव्हरच्या जवळपास खूप Hiking हायकिंग sites. स्पॉट्स आहेत. इट्स लाईक व्हेरी ब्युटिफुली लोकेटेड तसं की यू गेट लॉट ऑफ ऑप्शन्स आणि तुम्ही जाऊ शकता कुठेही 1 hour ड्राईव्ह आउटसाइड द सिटी यू गेट अ हाईक और समथिंग दॅट यू कॅन डू असं. सो इट्स गुड. बट इट्स अ वेल नोन थिंग की व्हँकुव्हरमध्ये प्लॅन्स बनत नाहीत आणि आय हॅव एक्सपिरियन्स दिस मायसेल्फ ऑल्सो. इट्स नॉट समथिंग ऑलवेज हॅपन्स की अरे माझं काहीतरी काम आलं किंवा I have something to do, some other plan happened, something like that. It always happens. So, you,
it's not same reason, it's always different, and it happens all the time. So it's like a thing now for Vancouver's. You always make a plan and it never happens. So you have to make real efforts to actually do something successfully. Interesting. You seem to be in love with Vancouver now, but are I you? have been, म्हणजे माझा, it has been there for a very long time. That's why my decision to like come here and be here. So It's nice to find a friend of mine has had said this one day, and it has stayed with me, and it touched my heart. Like every one of us, like when we travel to more cities, more countries, we find more and more something of ourselves, and then eventually we can find a place we belong to. It feels hmm. like you have found the place you belong to. I म्हणजे know. I mean, I don't know if it's just for me, but a lot of my friends or माझे जे UBCचे classmates आहेत, everyone who has come here, they all say the same thing. Now, I don't know if it's because of the city that's so special or because maybe. it attracts a certain type of people. म्हणून maybe everyone feels comfortable Anyway, here. So generally आपण similar लोकच friends असतो, right? And your friends yeah, feel the same. Maybe you have the similar soul in the in the end. maybe, So you all are like in love with the yeah, city. But yeah, and maybe eventually the people who are meant to be at certain place are driven to that place. yeah, So, true. but it's good to see that you have found it, and it you can see it on your like we can see it on your face. So, yeah, it was a lot of. इट वॉज रिअली नाईस टॉक आणि मला स्वतःला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून अशी खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या ऑनेस्टली सो टू एंड दिस ऑफकोर्स एक कॉमन क्वेश्चन आहे मी सगळ्यांना विचारते की व्हॉट विल यू टेल फॉर टू द पीपल हु आर प्लॅनिंग टू कम टू कॅनडा लाईक व्हॉट दे शुड बी माइंडफुल ऑफ अँड व्हॉट इज टू लुक फॉरवर्ड टू असं एक Um, स्वीट अँड शॉर्ट काहीतरी okay. Sweet and short, म्हणजे I would like to talk about something from like a तुमच्या career perspective wise, because that's one of the येस primary reasons why people come to Canada or outside. इथे if you're planning to come to Canada, first thing you have to know की इथे lot of engineers or lot of doctors or lot of fields जे असे असतात ना that are at times ignored in India. These are very much in demand and popular. And what I mean by engineering, म्हणजे the engineering मध्ये इंडियामध्ये जातात तर most people prefer doing like computer science or electronics or electric, something like that. But ithe on the flip side, they require a lot of natural resource engineers. So civil engineering is one of the top hiring profession इथे. म्हणजे इंडियामध्ये जिथे सिव्हिल मध्ये खूप प्रेफर नाही करत, इथे civil engineers are like at the top profession. म्हणजे if you are in civil engineering and you want to actually work on very civil like infrastructure projects, Canada has a lot of focus on that. So तुमच्यासाठी it's a great place to be. I wouldn't say great place for software engineers or other like technical fields, but civil engineers, to some extent chemical engineers, mining engineers, हे जे सगळे field or professions इंडियामध्ये जे रिसर्च खूप ओरिएंटेड रिसर्च ओरिएंटेड यू फील रिसर्च ऑल्सो देर आर सम स्पेसिफिक रिसर्च जे इकडे होतात जसं की आता इथे देर इज नॉट मच फार्मा और नॉट व्हेरी बिग देर इज मॅन्युफॅक्चरिंग ऑफकोर्स बट नॉट इंडियामध्ये कसं इट्स अ मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ सॉर्ट्स तसं नाही आहे सो फॉर रिसर्च पर्पज ऑल्सो लॉट ऑफ रिसर्च इज फोकस्ड ऑन लाईक नॅचरल रिसोर्स मायनिंग सो लाईक मायनिंगमध्ये they have research in nuclear, they have research in like a lot of sciences like hey, but not focused towards like manufacturing. They have a big industry of bioengineering. They do a lot of bioengineering research, like coming up with let's say new kinds of tissues, lot like different materials that go work with the body. So all these kinds of research are very predominant इथे. आय डोंट फाइंड फार्मा रिसर्च किंवा असे खूप आपले बाकी जे म्हणतात ना कमर्शियल रिसर्च टाईप जे प्रोडक्टसाठी करेक्ट वगैरे होतात की या कंपनीचा हा प्रोडक्ट डिझाईन करायचा सो तसे नाही आय डोंट फाइंड लॉट ऑफ फील्ड्स बट देर इज लॉट ऑफ कोर रिसर्च दॅट टेक्स प्लेस लाईक थिसिस बेसिसमध्ये किंवा पीएचडी जे करतात सर्च करतात तसं सो दॅट टाईप इज स्टील देअर अदर देन दॅट like market wise job market wise thode situation everywhere it's getting tough so Canada is no immune not immune to that so that is always a tough choice so if you want to come to Canada it's always good to see if you have a job lined up or something that
you can, you know where you want to go. Basically a few companies or few industries that you know की नाही मला इथेच जायचंय. Like for example मला मायनिंग मध्ये जायचंय, so you have a list of companies, you can only come to British Columbia for mining. आता मायनिंग तुम्हाला कॅलगरी मध्ये इट्स नॉट दॅट प्रॉमिनंट, और बाकी ऑन्टॅरिओ मध्ये वगैरे. सो तसं तुम्ही प्रॉव्हिन्स सिलेक्शन करू शकता की डिपेंडिंग ऑन युअर इंटरेस्ट यू कॅन सिलेक्ट. सो मेन ऍडवाइस विल बी की नो व्हॉट यू वॉन्ट टू डू कॅनडामध्ये, बिकॉज कॅनडामध्ये देर आर नॉट मेनी असं डायव्हर्सिफिकेशनचे ऑप्शन्स खूप जास्त नाही आहेत की तुम्ही इकडे एका ठिकाणी आलात अँड देन यू कॅन क्विकली स्विच टू सम अदर फील्ड, की मला हे नाही आवडलं, आय कॅन डू वन सर्टिफिकेशन स्विच टू समथिंग एल्स. दॅट इज लिटल टफ इथे, बिकॉज दे लाईक आय सेड हां. दे डू व्हेरी एक्सपिरियन्स बेस्ड हायरिंग. सो तुमचा एक्सपिरियन्स खूप याह! मॅच झाला पाहिजे. सो नो म्हणजे रिसर्च प्रॉपरली की कुठले सेक्टर्स किंवा कुठले हे डिमांडमध्ये आहेत. मोस्टली नॅचरल रिसोर्स बेस्ड जे असतात ते इथे खूप चालतात, नॉट सो मच लाईक टेक्निकल और सॉफ्टवेअर. सो if you know the sector or industry you want to go to, you can target and then get a job very easily. सो ते एक तुम्हाला म्हणजे प्लॅनिंग आधीपासून करायला लागते, की असं नाही की यू विल कम देअर अँड यू विल सी व्हॉट इज अवेलेबल आणि मला काय आवडतंय सो आय विल गेट अ जॉब. तसं नाहीये. यू हॅव हां. टू सी इफ युअर एक्सपिरियन्स इज समथिंग दॅट इज रिक्वायर्ड इन कॅनडा, बिकॉज लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस आर नॉट रेलेव्हंट टू कॅनडा. कॅनडाचा हो, एक नाही. ड्रॉबॅक, it's sort of like a drawback also and a sort of a positive thing also, like a double-edged sword, ki Canada मध्ये they only consider a lot of certifications that take place in Are Canada done in only. Canada. Yeah, they don't even accept international certifications जसे की US मध्ये Yes. इंडियात एक्सेप्ट होतात बाहेरचे. They don't. They have a very rigid system that they want people to qualify exactly like the way they say. So make sure that when you come here, your experience can be qualified in that way. Nahitar mag you will face a lot of challenge in getting that translated. एक की एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं इंजिनियर्स असतात तर इंडियामध्ये ॲज सून एज यू फिनिश युअर इंजिनिअरिंग यू कॅन कॉल युअर सेल्फ एन इंजिनियर अँड यू कॅन वर्क. इथे नाहीये. इथे इंजिनिअरिंग इज अ व्हेरी प्रोटेक्टेड टायटल अँड अ जॉब. सो यू कॅन नॉट कॉल युअर सेल्फ इंजिनियर, कोणी नाही म्हणू शकत. Even if you graduate the engineering program, like 4 years, you can only be an engineer in trainee, provided you have done the syllabus that they have approved. तसं, अच्छा. then only you can be engineering trainee. And to become a full-fledged engineer, they have some competencies ची requirement. There are like some 7 competencies that have to be fulfilled in Canada. बाहेरच्या नाही. हं. So it's very like म्हणजे खूप त्याला रेड टेप आहे, बट हां, नाही, यू मी गेट पण माय. ह्याच्यावर खूप रिसर्च केला होता तेव्हा व्हेन आय वाज एक्सप्लोरिंग की मला कुठे जायचंय, तेव्हा मी रिसर्च केला होता तेव्हा दिस वॉज लाइक येस इट वॉज व्हेरी प्रॉमिनंट की एक्सपिरियन्स ते कॅनडातलाच काउंट करतात. इवन इफ युअर एक्सपिरियन्स यू माइट हॅव टू गो देअर, डू सम कोर्स एट लीस्ट, get a certification there, then you will be able to at least be eligible to apply for jobs in Canada, something like that. So Yeah, and that's very tricky because खूप जे लोक येतात इंडियावरनं, most of them have some work experience. They have 4 or 5 years. They are maybe at a managerial level or almost close to managerial level, and they come here and expect की मी same levelचा job घेईन or hmm. similar or more higher title मी घेईन. Doesn't happen. तुम्ही इथे न्यूकमर असाल तर it's an unsaid rule, they will not give you a management position straight up as a newcomer. They want you to experience the culture first, see how it is, and only once, like maybe they will promote you in 6 months. I'm not saying कि असं impossible है, करतात they promote 6 महिन्यात. But initially they will not take you as a manager with a title. They will ask you to join as something like an assistant manager or whatever, like a position below that managerial title, and then you can work your way up. तुमचा एक्सपिरियन्स होतो काउंट बट नॉट इनिशियली. सो दॅट्स वन ऑफ लाईक डिसअपॉइंटमेंट्स लॉट Exactly. ऑफ माय फ्रेंड्स ऑल्सो फेस्ड, जे आलेले होते की दे आर लाईक, ओ वी हॅव 10 years ऑफ एक्सपिरियन्स बट वी कांट गेट दॅट हां. प्रोजेक्ट मॅनेजर पोझिशन. दे हॅड टू स्टार्ट एज प्रोजेक्ट असिस्टंट इवन दो दे हॅड 10-15 years ऑफ एक्सपिरियन्स, which is kind of humbling moment for them, but then तसंच Yeah. आहे इकडे कॅनडामध्ये. सो यू हॅव टू बी माइंडफुल ऑफ that when you come. येस, दे वॉन्ट की आम्ही आम्ही म्हणालो की तुम्ही आहात केपेबल तर तुम्ही आहात केपेबल. वी And हॅव टू there is, जज यू. वी कांट yeah. ट्रस्ट समवन एल्स सेइंग दॅट यू आर केपेबल. या, दे लाइक Correct, दॅट. correct. That is true. And secondly, Canadian culture work experience is a little unique. Though that will be another long topic, but it's very unique in
in relation to other parts of the world. Like it's very unique culture. So they want you to have that experience की तुम्ही इथे काम केलेलं आहे, so that you understand like how things work here. इथे तुम्ही यू कॅन नॉट बी व्हेरी डिक्टेटोरियल, लाईक तुम्ही असं युएस सारखं नाही की हे काम करून द्या एंड ऑफ द डे. तसं नाही चालत. द रिलेशनशिप्स डोंट वर्क हिअर. सो दे नीड यू टू हॅव दॅट एक्सपिरियन्स ऑफ बीइंग पोलाइट, बीइंग like in a working in a way Hmm. they work. So Hmm. they love their work culture and they honestly like to maintain it. So that's why they don't want new people as them. नाही, नाही. मेक्स सेन्स. व्हॉटएव्हर दे Yeah. वांट. ॲट द एंड यू आर ट्रायिंग टू ॲडजस्ट टू their place, their Yeah. culture. So, yeah, makes sense. But interesting. खूप आय एम शुअर खूप छान माहिती मिळाली असेल ज्यांनी बघितलं त्यांना. आणि तुझं तुझं नॉलेज पण खूप आहे ओव्हरऑल, नॉट जस्ट इन युअर फील्ड बट ओव्हरऑल. आय बिलीव्ह मे बी तू खूप लोकांशी बोलत पण असशील. Because I can sense ki you have this holistic, like overall knowledge about how things work in Canada. You know what, not just about your field, but overall. So that's interesting. आणि मला मला पर्सनली खूप मजा आली तुझ्याशी बोलून, बिकॉज आय थिंक वेन वी हॅड मेट यू वर लाईक दिस kid you were. Yeah. Literally. Oh my god, and you're now so grown up and talking so maturely and doing such a nice work. It's really like a proud feeling. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून मला. आणि थँक यू. तुझ्या संडेतला खूप आय एम शुअर असा तुझा चिल मोमेंट असेल हा, कारण संडे सकाळ मॉर्निंग असा निवांत वेळ, त्यातला तू वेळ मला दिलास त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि परत असंच कधीतरी तुझ्या कामाबद्दल बोलायला पण आवडेल, बिकॉज ते खूप इंटरेस्टिंग आहे. आय थिंक यू आर डुईंग समथिंग एल्स अँड हाऊ, लाईक मला हे पण म्हणजे बोलायला आवडेल की हाऊ यू फिगर्ड आउट की यू वॉन्ट टू वर्क इन दॅट फील्ड. आय एम शुअर त्याची पण खूप काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी असेल तुझ्याकडे. आय लाईक द वे यू थिंक. म्हणजे तू जसे विचार करतेस ते खरंच छान वाटलं मला असं. खूप पॉझिटिव्हिटी वाटली. सो अशीच राहा आणि अशीच हसत राहा आणि आपण परत बोलू. थँक यू. Okay. Thank you. Bye.